माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 53, युद्धकांड सुरू. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. मोहोदर आपल्या समोर मृत होऊन पडला हे पाहिल्यावर त्रिशिर रागाने बेभान झाला. त्याने हनुमानावर बाणाचा प्रवाह अव्याहतपणे सोडणे सुरू केले. हनुमानाने एका पर्वत शिखराच्या साह्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्रिशिराने सहजपणे त्याचे तुकडे तुकडे केले. त्यानंतर हनुमान त्रिशिरावर एकामागून एक झाडे फेकीत राहिला, पण तो सर्व झाडे 3 शिराच्या त्या राक्षसाने चूर्ण केले. हनुमान हताश झाला. रागाने त्रिशिराच्या घोड्यावर उडी मारून त्याने आपल्या अणकुचीदार नखाने घोड्याचे कातडे फाडायला सुरुवात केली. त्रिशिराने आपल्या भाल्याने हनुमानाचा वेध घ्यायचा प्रयत्न केला, पण त्या वानरवीराने त्याच्या हातून तो भाला ओढून घेतला. त्याचे 2 तुकडे केले. त्रिशिराने त्वरेने आपली तलवार उपसली आणि हनुमानाच्या छातीवर वार केला, पण जखमी होऊन सुद्धा हनुमानाने त्या राक्षसाच्या छातीवर एक तडाखा दिला. त्यामुळे तो घोड्यावरून खाली पडला. त्याला भोवळ आली. हनुमानाने मग घोड्यावरून खाली उडी मारली. राक्षसाच्या हातून पडलेली तलवार त्याने उचलली. तो जोरजोराने गर्जना करू लागला. त्रिशराला हे सर्व असह्य झाले. त्याने ताबडतोब उडी मारून हनुमानाच्या छातीवर एक ठोसा लगावला. हनुमान रागाने पेटून उठला. त्याने त्रिशराच्या एका गळ्यावर पकड घेतली. एकामागून एक अशी त्याने 3ही शिरे छाटून टाकली. यशाच्या आनंदात वानर ओरडू लागले. तथापि महापार्श्वाने रागाने आपली लोखंडी गदा उचलली. तो रणांगणावरून वानरांना पेटाळून लावू लागला. तेव्हा ऋषभाने महापार्शाला आव्हान दिले, पण त्या राक्षसाने त्वरित आपल्या गदेने त्याच्या छातीवर प्रहार केला. त्यामुळे ऋषभ युद्धभूमीवर फेकला जाऊन बेशुद्ध पडला. तो पुन्हा भानावर आला तेव्हा तो महापार्श्वावर धावून गेला. आपल्या मुठीने त्याच्या छातीवर त्याने जोरदार प्रहार केले. आपल्याच रक्तात नाहून निघालेला महापार्श्वभूमीवर कोसळला. आपली शक्ती एकवटण्यासाठी जेव्हा तो धडपडू लागला तेव्हा त्याची अणकुचीदार लोखंडी गदा वृषभाने काढून घेतली. परंतु या वानर प्रमुखाने हल्ला करण्यापूर्वीच महापार्श्व उठला. त्याने ऋषभाला ठोसात मारला. ऋषभ भोळ येऊन खाली पडला, पण तो लगेच सावरला. त्याने पुन्हा लोखंडी गदा हाती घेतली. महापार्श्वाच्या छातीवर प्रहार केला. जखमेतून रक्त भळभळ वाहू लागले, पण तरी त्या राक्षसाने ऋषभाच्या हातून गदा काढून घेण्याचा प्रयत्न केला. गदा त्याने परत घेण्यापूर्वीचा त्या वानर प्रमुखाने त्या राक्षसाच्या मस्तकावर इतका जोरदार प्रहार केला की त्याने डोळे दात पूर्णपणे चिरडले जाऊन तो मृत होऊन पडला. राक्षस सैन्य घाबरून पळून जाऊ लागताच अतिकाय हा प्रचंड राक्षसाने आपल्या रथातून वानरांवर हल्ला केला. अतिकायाचा अवाढव्य आकार पाहून कुंभकर्णच पुन्हा जिवंत झाला असे वानरांना वाटले व तो घाबरून रामाच्या आश्रयाला गेले. रामांना सुद्धा तो अतिप्रचंड राक्षस पाहून आश्चर्य वाटले आणि म्हणून त्यांनी विभीषणाकडे त्यांच्याबद्दल विचारणा केली. विभीषणाने स्पष्ट केले, या 11 विक्रा राक्षसांचे नाव अतिकाय असून हा रावण धन्यमालिनी यांचा पुत्र आहे. कठोर तपश्चर्या करून याने ब्रह्मदेवांना संतुष्ट करून घेतले. अशा तऱ्हेने देवी देवता असुर यांच्या हातून येणाऱ्या मृत्यूपासून मुक्ततेचे वरदान त्याने मिळविले आहे. ब्रह्मदेवाने अतिकायाला आश्रय चिलखत आणि रथही दिलेला आहे. म्हणूनच तो असामान्यरित्या सामर्थ्यशाली बनलेला आहे. हे रामा, पूर्वी युद्धामध्ये अतिकायने इंद्राच्या वज्राचा आणि वरुणाच्या पाशाचा यशस्वीरित्या सामना केलेला. त्याने संपूर्ण वानर सैन्य नष्ट करण्यापूर्वीच तुम्ही त्याला ताबडतोब मारले पाहिजे. विभीषण जेव्हा बोलत होता तेव्हा अनेक वानर प्रमुखांनी अतिकायावर हल्ला चढवला, पण त्या प्रचंड राक्षसाने त्याच्यावर भिरकावलेल्या सर्व वृक्ष आणि पर्वत शिखरांचे तुकडे केले. जो वानर त्याच्याशी लढू इच्छित नसेल त्याच्याशी अतिकाय लढत नसला तरी त्याने जेव्हा आपल्या बाणांनी इतर वानरांना मारायला सुरुवात केली तेव्हा तो अजिंक्य वाटत होता. वानरांना बाजूला सोडून अतिकाय अपमानास्पद शब्दांनी रामांना आव्हान देत त्याच्यावर धावून गेला. त्यामुळे क्रोधित झालेल्या लक्ष्मणाने धनुष्य उचलले. ते राक्षसावर धावून गेले. लक्ष्मणाच्या धनुष्याचा टणत्कार ऐकून अतिकायाला जरी आश्चर्य वाटले तरी त्याने आपला बाण उचलला व तो म्हणाला, तू एक बालक आहेस म्हणून जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत तू रणांगण सोडून जावे हे बरे. जणू तुला आपल्या
आयुष्याचा त्याग करायचा आहे असे दाखवत तू मूर्खासारखा माझ्यासमोर का उभा आहेस? अतिकायाचे तुच्छतापूर्ण शब्द ऐकून लक्ष्मण अधिक चिडले. त्यानेही त्याच शब्दात त्याला आव्हान दिले. अतिकायाने आपल्या धनुष्याच्या दोरीवर बाण चढवला. तेव्हा होऊ घातलेले द्वंद्व पाहण्याच्या उत्सुकतेने आकाशात देवी देवता जमू लागले. अतिकायाने बाण सोडला. लक्ष्मणाने त्याचे 2 तुकडे केले. चिडलेल्या राक्षसाने लगेच अजून 5 बाण सोडले. लक्ष्मणाने पुन्हा त्या बाणाचे तुकडे केले. प्रत्युत्तर म्हणून एक सामर्थ्यशाली बाण सोडला. त्या बाणाने अतिकायाच्या कपाळाचा वेध घेतला. तो पराकोटीचा थरथरू लागला. स्वतःला सावरल्यानंतर अतिकायाने लायक प्रतिस्पर्धी म्हणून लक्ष्मणाची प्रशंसा केली. मग त्याने बाणाचा महापूर सोडला. लक्ष्मणाने त्याचे बाण निष्फळ करणे चालूच ठेवले. त्यामुळे भडकलेल्या राक्षसाने एक खास सामर्थ्यशाली बाण सोडला. तो लक्ष्मणाची छाती चिरत आत घुसला. भरपूर प्रमाणात रक्त वाहत होते तरी लक्ष्मणाने एक बाण चढविला. त्याला अग्निदेवतेच्या गुणमंत्राने भारले. त्याने जेव्हा तो बाण सोडला तेव्हा त्याचा सामना करण्यासाठी अतिकायाने सूर्यास्त्र सोडले. दोन्ही बाण आकाशात परस्परावर आदळले आणि परस्परांना भस्मीभूत करून जमिनीवर पडले. अतिकायाने त्विष्टास्त्र सोडले. लक्ष्मणाने यंद्र अस्त्राचा वापर करून ते निष्फळ केले. अतिकायाने मग यमास्त्र सोडले. त्याला निष्प्रभ करण्यासाठी लक्ष्मणाने वायू अस्त्र सोडले. नंतर लक्ष्मणाने बाणाचा एक स्थिर प्रवाह सोडला. पण ते बाण अतिकायाच्या चिलखतावर आदळून नुसतेच उडाले, जमिनीवर पडले. लक्ष्मणाने अधिक 1000 बाण सोडले पण अविचलित अतिकायाने एका बाणाने लक्ष्मणाच्या छातीचा वेध घेतला. लक्ष्मण बेशुद्ध होऊन पडले. लक्ष्मण सावरले. त्याने अतिकायाचा ध्वज पाडला. त्याने अतिकायाचे अश्व आणि सारथी मारले. तथापि आपले सर्वात सामर्थ्यशाली बाण सोडून देखील त्या राक्षसाला जराशी जखम सुद्धा करणे लक्ष्मणाला शक्य झाले नाही. त्यावेळी वायू लक्ष्मणाकडे येऊन म्हणाला, अतिकाय जे चिलखत वापरतो ते पूर्वी त्याला ब्रह्मदेवाकडून मिळाले होते. ते अभेद्य आहे. म्हणून तुमच्या शत्रूचा पराभव करण्यासाठी तुम्हाला ब्रह्मास्त्र वापरावे लागेल. लक्ष्मणाने आपले अंतिम अस्त्र आपल्या धनुष्याच्या दोरीवर चढवले आणि अतिकायावर ते सोडले. ब्रह्मास्त्र निष्फळ करण्यासाठी त्या राक्षसाने अनेक बाण सोडले. त्याच्या जेव्हा लक्षात आले की अस्त्राला कोणतेही अस्त्र अडथळा आणू शकत नाही तेव्हा त्याने भाले, गदा, कुऱ्हाडी फेकायला सुरुवात केली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. खरोखर ब्रह्मास्त्राने तत्क्षणी अतिकायाचे प्रचंड मस्तक उडवले. छाटले गेलेले ते मस्तक जेव्हा मैदानात गडबडत गेले तेव्हा उदास झालेल्या राक्षसांनी लंकेच्या आश्रयाला धाव घेतली व वानरगण लक्ष्मणाचे अभिनंदन करण्यासाठी धावले. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात आपण पुढील भाग बघूया. बोला जय श्रीराम. जर श्रवण केले तर जय श्रीराम लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.